सगळ्यांना गुड मॉर्निंग भावांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलला ना काही स्ट्राईक लागलेली ना, थांबत आहो. गचार गचारा गचार गचारा. हां चला सुरुवात करू. तर गाईज आपल्या चॅनलला ना काय लागला तर हां स्ट्राईक लागली ती. तर ना मित्रांनो यार त्याच्यासाठी व्हिडिओज नव्हते अपलोड करता येत. तर आता स्ट्राईक आपली गेलेली आहे आणि आजपासून हा राजकुमार व्हिडिओ अपलोड करणार. सगळ्यांनी बघा कृपया करून. थँक्यू सो मच. परत आपण थोडंसं काहीतरी बोलू आता. तर चला आता काय आज डेली रूटीन, आपले डेली रूटीनचे व्हिडिओ असतात ना, आजपासून आपले डेली रूटीनचे व्हिडिओ चालू गाईज. हे बघा आज मी जरा लेट उठलेलो. काल ना मी जरा शूटसाठी गेलेलो ना, आपल्या डहाणूला शूटसाठी गेलेलो. तर तिकडे काय मला म्हणजे वेळच नाही भेटला ब्लॉग घेण्यासाठी. तर म्हणलं आज तरी घेऊ. आपली डेली रुटीन तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी काय करतो, बरोबर का नाही. दुकानावर जास्त माझे व्हिडिओ तिथलेच असतात. मला म्हणजे वेळ पण नाही भेटत कुठं बाहेर जायला, कारण की आपलं दुकान आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे. तर चला आज बघू क्या होता है गाईज. ओके. तर हॅलो मित्रांनो, हे बघा आता दादा आलेले आहेत आपल्याला पुण्यावरून भेटण्यासाठी आज. तर दादा काय सांगत होते माहीत काय, बोलतो थंडा पाहिजे तू. तर मित्रांनो मी काय सांगत, असं थोडी ना राहतं आपल्याकडेच माणूस येणार आणि आपल्याकडे असं थोडी ना राहतं, बरोबर नाही चालत. तर बोलतो मी थंडा पाहिजे असं. आता असा नाही थंडा नाही, सकाळी सकाळी. तर मग आम्ही आता उसातरच घेतला, बट पैसे मी भरणार आहे. पैसे मी भरणार आहे, कारण की दादा माझ्याकडे आलेले आहेत, एवढे लांबून आलेत. तर माझं कर्तव्य आहे का मी एक उसातरच त्यांना पाजावा असा, बरोबर ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो. तर पोरं तर सगळी नदीवर गेलेली आहेत कोंबडी कापायसाठी. तर सगळ्यांनी यायचं आहे मला लवकरात लवकर भेट देण्यासाठी. तसे दादा आज पुण्यावरून आलेले आहेत. म्हणजे तुमचं गाव काय ब्राह्मणपाडा आहे ना, ब्राह्मणपाडा. बट ते कामाला असतात तिकडे पुण्याला, म्हणजे पुण्यावरनं इकडे आलेले आहेत घरी. आणि जसे घरी आले घरून डायरेक्ट माझ्याकडे चाललेले आहेत भेटायला. खूप आनंद झाला. थँक्यू सो मच दादा भेट दिल्याबद्दल. तर चला मित्रांनो तुम्ही पण लवकरात लवकर यायचं आहे सगळ्यांनी भेटायला आपल्याला. हां तर गाईज बघा आज आपल्या इथं केक कापायला दादा आलेले होते. पण बड्डे कोणाचा आहे? बड्डे बघा इकडे. हॅपी बड्डे. खूप खूप आयुष्य मला लाभो तुम्हाला मोठा. म्हणून दादा तुमचा बड्डे कधी आहे? माझा होऊन गेला. म्हणून दादांचा बड्डे मागच होता, तेव्हा आपल्या चॅनलला ते हे लागलेलं ना, स्ट्राईक लागलेलं ना, व्हिडिओ अपलोड करता येत नव्हते. तर आपल्याला केक तर खाल्लेला आहे. सगळ्यांना आता राईस पण बनवायचा आहे. तर तुम्ही केक कापून घ्या मस्तपैकी. कापलेला आहे आता खाऊन घ्या. त्यापर्यंत मी राईस बनवतो गाईज. राईस बनवून घ्या चला आपण पण नाही. तर हॅलो गाईज, आता फायनली आमचा सगळं संपलेला आहे. लास्टची अर्धा किलो भुजिंग द्यायची आहे. काय रे रोहित सर? नमस्ते गाईज. ठीक आहे गाईज. कोण येतं व्हेज आणि नॉनव्हेज खायला? लवकर व्हेज या. खायचं असेल तर आपल्याकडे. अरे माग वाट उठलाय ना आई शपथ. ये इशारा था कि इतने रात को तुम क्या काय कर यार रहे हो? रडवाय नाही हसवाय व्हिडिओ चालू आहे, काय कर सर रे. सॉरी जास्त लाय ना डोळ्यात गेला. नाही डोळे नाही, अख्ख्या अंगावर इकडे उडेला आहे सा. तेल उडला गाईज. किती कष्ट करायला लागतात. भुजिंग होती, भुजिंग कळा घे. तेल उडला. जवळच थांबेल होतो डायरेक्ट अंगावर. उपास तेल आहे. उडलेला आहे सगळ्यांच्या अंगावर, फक्त मी लांब होतो, मी सोडून सगळे टटकलेले आहे सगळ्यांच्या नाही माझ्याच अंगावर उडलंय. जाम जळजळ व्हायला लागले असेल डायरेक्ट. आता बघा माहित काय जाऊ दे चला, काय नाही सोडा, होत राहतं त्या. असं चटकं खूप खायला लागत तेव्हाच माणूस पुढे जातो. तर जिंदगीत तुम्हाला जर बिझनेस करायचा असला तर जिंदगीत चटके खायलाच लागतील. पुढे जर जायचं असेल तुम्हाला तर असं सगळ्यांना चटके खायला लावलंय लागतील. ना आज इकडे पुरा तेल उडेल आहे दोन्ही हाताला. हो काय कडे डायरेक्ट पहिला माझे पण जात व्हायचं डायरेक्ट इकडे पूर्ण हे. पण आता मी काय तुम्हाला जाऊ दे, सांगू काय का, 1 वर्ष जर तुम्ही तेलातच सतत काम केला ना तर तुमचा हात एकदम ना तेलातच होतील. तुम्ही तेलात हात बुडवसाल तर तुम्हाला उडायला ना व्हिडिओ मध्ये दाखवतो तेलात हात कसा बुडवतो. काहीच होत नाही काय आम्हाला. कसं आहे मित्रांनो, जर थोडासा इकडे तिकडे काय तर काय थोडंफार चटके खायला लागतील का नाही. चालेल ठीक आहे, एवढी भुजिंग देऊन आपण पण आता आवडणार आहे. विशाल काय मग कसा वाटला बड्डे? हे बड्डेला जायचं होतं ना, हे बघा आता झालं. एकदम चांगला birthday होता, एकदम आम्ही सेलिब्रेट करून आलो एकदम. अरे पण मी सांगेल का मला केक आणा, मीच केक घेऊन दिला रे. मलाच नाही केक आणला तुम्ही. आम्हीच केक नाही खाला, म्हणजे होता केक तिथं पण आम्ही खाला नाही, त्यांनाच ठेवला तसं. काय ना जाम ऍक्टिव्ह माणूस आहे. तुम्ही कधी पण फोन करा ना तो लगेच तयार राहील पुढे जायला काय करायला. आता एकदा
दादा चल व्हिडिओ काढू एक. चला ना लगेच 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 मी व्हिडिओ काढायला तुमचा रेडी आहे चला लगेच काढून दादा देतो. चल एक डान्स करू. दादा चल एक डान्स करू चला ना लगेच. या गाण्यावरती. दादा लगेच तयार पाहिला का काही लगेच फुल ऍक्टिव्ह माणूस त्याच्यासारखा ऍक्टिव्ह नाही कोणी. तर चला गाईज आज खूप बोललो आजचा ब्लॉग इथं समाप्त. इथंच थांबून घेऊया आणि उद्याला परत भेटूया जय- तोपर्यंत माझ्या जय सगळ्या मित्र महाराष्ट्र, परिवारांना पराकाष्ठ. बाय हा, बाय होतं गाईज.